दीपावली हा सण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रकाश प्रदान करणारा असा सण आहे. मुळात दीपावली या शब्दाचा संस्कृत अर्थ आपण जर पाहिला तर दीपानाम आवलीही म्हणजे दिव्यांची रांग असा अर्थ होतो. ज्याप्रमाणे दिवे आणि दिव्यांची रांग सगळ्यांच्या जीवनामध्ये लौकिक अर्थाने प्रकाश प्रदान करते, त्याचप्रमाणे दिवाळी हा सण प्रत्येकाच्याच जीवनामध्ये एक वेगळा आनंद घेऊन येत असतो आणि प्रत्येकाला त्याची अनुभूती येते. दिवाळी म्हणजे सुख, दिवाळी म्हणजे आनंद आणि दिवाळी म्हणजे एक समृद्धीचं प्रतीक आहे. मुळामध्ये प्रभू रामचंद्र परमात्मा वनवासातून परत आले या आठवणीमध्ये आपण सर्वजण दिवाळी साजरी करतो अशी आपली धारणा आहे. पहिल्यांदा रामचंद्र प्रभू परमात्मा अयोध्येमध्ये आले तेव्हा अयोध्येमधील त्या काळच्या लोकांनी दीपोत्सव साजरा करून हा आनंद साजरा केला होता. तीच आठवण म्हणून, तीच स्मृती म्हणून आज आपण हा सण साजरा करतो अशी आपली धारणा आहे. त्याबरोबरच बळीची एक कथा या सणाच्या संदर्भाने सांगितली जाते. ती कथा सर्वांना ज्ञात आहे की बळीराजाला गर्व झाला, त्यानंतर भगवान श्री विष्णूंनी वामनाचा अवतार धारण केला आणि नंतरचा प्रसंग सर्वश्रुत आहे, त्यामुळे आता त्याचा विस्तार मी करत नाही. हा जो घडलेला प्रसंग आहे बळी अवताराचा, बळीसाठी वामन अवताराचा, तो सगळा प्रसंग दिवाळीच्या ह्या काळात झाला होता अशी एक संशोधकांची मान्यता आहे. दिवाळी संदर्भात या दोन कथा जरी प्रामुख्यतः सगळ्यांना माहिती असल्या तरी प्रत्येक राज्यामध्ये दिवाळीच्या काही लोककथा आहेत आणि या लोककथांच्यामुळे तेथील दिवाळी साजरी करण्याची पद्धती, त्यांचं स्वरूप मात्र वेगळं आहे. सगळ्यांच्या साजरा करण्याच्या पद्धती इतक्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत की जणू काही सगळ्या विविधतेमधून एकता साधण्याचा प्रयत्न करत आहेत असं आपल्याला पाहायला सापडेल. आता आपण जर गुजरात राज्यामध्ये गेलो, आता महाराष्ट्रातली पद्धती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी थोडं पुढे जातो. गुजरात राज्यामध्ये आपण जर गेलो तर तिथे दिवाळी थोडीशी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. वसुबारस हा जो दिवस आपण म्हणतो त्याला गुजरात राज्यामध्ये वाघ बारस असं म्हटलं जातं. या वाघ बारसच्या दिवशी दिवाळीची सुरुवात होते व ही सुरुवात होत असताना पूर्वीच्या काळी अशी एक प्रथा होती की घरोघरी रांगोळ्या काढल्या जायच्या. त्या रांगोळीमध्ये वाघाची पूजा केली जायची आणि त्या वाघाला लक्ष्मीचं वाहन म्हणून पूजलं जायचं आणि हा वाघ बारसेपासून ते भाऊबीजेपर्यंत रांगोळीमध्ये ठेवला जायचा आणि त्याची रोज पूजा करण्याची परंपरा गुजरातमध्ये पूर्वी होती. आता काही ग्रामीण भागामध्ये आहे, बऱ्याचशा भागामध्ये नाहीये सुद्धा. काळानुरूप ती प्रथा बंद पडल्यासारखीच आहे. धनत्रयोदशी हा जो दिवस आहे, या दिवशी दीपावलीची जी लक्ष्मी पूजा आहे ती गुजरातमध्ये केली जाते. महाराष्ट्रामध्ये आपण ज्याप्रमाणे लक्ष्मीपूजनाला करतो ती लक्ष्मीपूजनाची परंपरा धनत्रयोदशी दिवशी करण्याची परंपरा गुजरात राज्यामध्ये आपल्याला सापडते. मुळात धनत्रयोदशी नंतर येणारा नरक चतुर्दशी हा जो दिवस आहे त्या दिवसाला गुजरातमध्ये अत्यंत अपवित्र दिवस मानला जातो. या दिवशी कोणीच कुठलंही पवित्र काम करत नाही. याला काळी चौदस असं गुजरातमध्ये म्हटलं जातं. म्हणजे या दिवशी अशी प्रथा आहे की घरातल्या ज्या काही जुन्या गोष्टी आहेत, ज्या काही दारिद्र्य निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, ती सगळ्या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या. म्हणजे जुने घरात मडके पडलेले असतील, जुने झाडू पडलेला असेल किंवा घरामध्ये जुनं धान्य असेल, जुने कपडे असतील, हे सगळं घराच्या बाहेर त्या दिवशी काढून टाकायचं. गुजरातमध्ये अशी धारणा आहे की या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत आपल्या घरात असणाऱ्या आणि अंतःकरणात असणाऱ्या सगळ्या मलिनता दूर करत असतात. आपण नरक चतुर्दशी दिवशी नंतर जर आपण पुढे लक्ष्मीपूजन हा जो दिवस आहे या दिवसाचा जर विचार केला तर गुजरातमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून लक्ष्मीचं दर्शन घेण्याची परंपरा आपल्याला सापडते. लक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी एकमेकाच्या घरी जाऊन आपल्या आराध्य देवतेचं दर्शन तिथं घेतलं जातं. पाडवा हा जो दिवस आहे, हा पाडवा दिवस या दिवशी गुजराती लोकांचं नववर्ष असतं. मराठी लोकांचं नववर्ष ज्याप्रमाणे चैत्र पाडव्याला असतं, गुढीपाडव्याला असतं, त्याचप्रमाणे या पाडव्याला यांचं नववर्ष सुरू होतं. म्हणून या दिवशी नवीन कपडे घालून अनेक शुभकार्य करण्याची परंपरा गुजरातमध्ये पाहायला सापडते. यानंतर भाऊबीज हा जो दिवस आहे याला भाईदूज असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे आपण बहीण भावाला ओळखते त्याचप्रमाणे तिथे पण परंपरा आपल्याला पाहायला सापडते. आता गुजरात नंतर जो भाग आपल्याला पाहायचा तो राजस्थान. या राजस्थानमध्ये दिवाळीच्या संदर्भाने काही वेगळ्या प्रथा आणि परंपरा आपल्याला पाहायला सापडतात. सगळ्यात महत्वाची परंपरा म्हणजे
राजस्थान या राज्यामध्ये मांजरीची लक्ष्मी म्हणून पूजा करण्याची परंपरा आहे. हो, मांजरीची लक्ष्मी म्हणून पूजा करण्याची परंपरा आहे. मांजरीला त्यावेळेला ओवाळलं जातं, तिला कुंकू लावलं जातं आणि तीच आपल्या घरातली लक्ष्मी आहे म्हणून तिला जतन करण्याची सुद्धा परंपरा त्या ठिकाणी पाहायला आपल्याला सापडते. याच्याशिवाय राजस्थानमध्ये घोडलेच्या नावाची एक प्रथा तिथे फार प्रचलित आहे. याच्या मागे एक लोककथा आहे, कदाचित ती दंतकथा सुद्धा असू शकते. ती अशी की घोडलेच्या नावाचा कोणी एक राजस्थानमध्ये मुस्लिम सरदार होता. या सरदाराच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणून ही प्रथा पाळली जाते. ही कथा अशी आहे की हा घोडलेचा अत्यंत अत्याचारी आणि अन्यायी सरदार होता. अनेक कन्यांना त्याने त्याच्या कैदेमध्ये ठेवलं होतं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार तो करायचा. आणि असं सांगितलं जातं की एका हिंदू सरदाराने याचा वध केला आणि त्याच्या तावडीत असणाऱ्या ज्या सगळ्या कन्या आहेत त्या सगळ्या कन्या सोडवून त्यांना आपल्या घरी आणलं. याच्यासाठी म्हणून गुजरातमध्ये आजही ग्रामीण भागामध्ये अशी प्रथा पाहायला मिळते की सगळ्या गावातील तरुण मुली डोक्यावर घागरी घेऊन त्या घागरीला छिद्र पाडून गावाची प्रदक्षिणा करतात. ती का? कारण त्या घोडलेच्याची आठवण म्हणून. असा एक संदर्भ या लोककथेला आहे. याच्याशिवाय भारतीय संस्कृती कोशकारांचं असं मत आहे की ही कदाचित दंतकथा असू शकते. ही जी घोडलेच्या प्रथा आहे ती भगवान श्रीकृष्णांशी रिलेटेड थोडीशी असेल असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्या दिवशी म्हणजे आपण जर नरकासुराचा विचार केला तर भगवान श्रीकृष्णांनी नरकासुरांचा वध केला होता, म्हणून कदाचित त्या इतिहासाशी निगडीत ही प्रथा असावी असंही भारतीय संस्कृती कोशकार यांचं मत आहे. असो, आपण जर राजस्थान नंतर जर आपण पंजाबात गेलो तर पंजाबामध्ये दोन वेगळे इतिहास दीपावलीच्या मागे पाहायला आपल्याला सापडतात. पंजाबातील जे हिंदू लोक आहेत या हिंदू लोकांच्या मते प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक दिवाळीला झाला होता, म्हणून त्या स्मृतीमध्ये हे लोक दीपोत्सव आणि दिवाळी साजरी करतात. तिथले जर आपण शीख लोकांचं चिंतन केलं तर शीख लोक असं म्हणतात की अमृतसर मधील जे सुवर्ण मंदिर आहे ते सुवर्ण मंदिर त्याची उभारणी या दिवसांमध्ये पूर्ण झाली असल्यामुळे या दिवसांमध्ये दीपोत्सव इत्यादी करण्याची परंपरा आपल्याला पंजाबातील शीख लोकांमध्ये दिसते. आंध्र प्रदेशामध्ये जर आपण गेलो तर आंध्र प्रदेशामध्ये बैलाची टक्कर करण्याची परंपरा आहे. याचबरोबर तिथे बळीची गोठ्यामध्ये प्रतिमा ठेवून तिची पूजा करण्याची परंपरा सुद्धा आपल्याला सापडते. इकडं आपण जर उत्तर प्रदेशामध्ये गेलो तर उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा थोड्या बहुत प्रमाणामध्ये दीपोत्सवाची आणि बैल वगैरे पूजण्याची परंपरा सारखीच आपल्याला पाहायला सापडते. तिकडे आपण जर उत्तर भारतामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये आपण जर गेलो तर दक्षिण भारतामध्ये सुद्धा दीपोत्सव किंवा पाडवा किंवा लक्ष्मीपूजन हे उत्सव केले जातात. पण याच बरोबरीनं दक्षिण भारतामध्ये केरळ हे जे राज्य आहे या केरळ राज्यामध्ये ओणम नावाचा एक सण ती लोक साजरा करतात. म्हणजे आपण ज्याप्रमाणे दिवाळी साजरी करतो, दिवाळी साजरी करण्याच्या मागे जी आपली कन्सेप्ट आहे तीच कन्सेप्ट त्यांची ओणम हा उत्सव साजरा करण्यामध्ये. म्हणून ते लोक बऱ्याचदा दीपोत्सव इत्यादी हे आपले सगळे जे उत्सव आहेत ते उत्सव ओणम या दिवशी करतात. म्हणून सण एकच आहे, दीपावली हा सण एकच आहे, पण या सणाच्या मागे असणारे स्वरूप आणि या सणाच्या मागे असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना मात्र भिन्न आहेत. जरी विविधता आपल्या भारतामध्ये असली तरी सुद्धा या विविधतेमध्ये सुद्धा एकता पाहायला आपल्याला सापडते आणि या एकतेच्या माध्यमातूनच आपण सर्व भारतीय एकत्र आहोत अशी ग्वाही आपल्याला हे सगळे सण देत असतात. सगळं जरी असलं तरी सुद्धा हा सण सगळ्यांच्याच जीवनात आनंद प्रदान करत असल्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला अजूनही जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर दीपावलीचं गिफ्ट म्हणून तुम्ही आम्हाला एक चॅनलचं सबस्क्राईब करून आम्हाला हे गिफ्ट तुम्ही देऊ शकता. हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत या दीपावलीच्या इतिहासासंबंधात ज्ञान वाढवण्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.